कुंभ राशी. घराच्या ईशान्य कोपऱ्यात पडलेल्या या 3 वस्तू लगेच फेकून द्या. तुमची सर्व कामे बाजूला ठेवा. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचे आपल्या जीवनावर विशिष्ट परिणाम होतात. यामध्ये ईशान्य दिशा, ईशान्य कोपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही दिशा भगवान शिव आणि सकारात्मक ऊर्जा यांच्याशी संबंधित आहे. जर या दिशेचा योग्य प्रकारे वापर केला गेला नाही तर जीवनात नकारात्मक परिणाम जाणवू शकतात. विशेषतः कुंभ राशीच्या लोकांनी या दिशेची विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण त्यांचा ग्रह शनी जीवनातील स्थिरतेशी जोडलेला आहे. ईशान्य कोपऱ्यात टाळाव्या लागणाऱ्या 3 वस्तू आणि त्यांचे परिणाम. 1. तुटलेल्या किंवा खराब झालेल्या काच व आरसे. तुटलेल्या काचांच्या वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवतात. यामुळे मानसिक अस्थिरता, आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक वाद वाढतात. कुंभ राशीच्या लोकांना आधीच विचारशील आणि संवेदनशील स्वभाव असतो, त्यामुळे अशा वस्तूंमुळे त्यांचे मन अधिक अस्वस्थ होऊ शकते. दुष्परिणाम: आर्थिक अडथळे येणे, आत्मविश्वास कमी होणे, नातेसंबंधांमध्ये तणाव. काय करावे? तुटलेले आरसे किंवा काच तत्काळ घरातून बाहेर काढा. या जागेत सुंदर आणि सुसंगत आरसे लावा. 2. खराब झालेले इलेक्ट्रॉनिक उपकरण, जसे की बंद पडलेले घड्याळे, टीव्ही. बंद पडलेली उपकरणे नकारात्मक ऊर्जा अडवत असतात. कुंभ राशीच्या व्यक्तींना प्रगतीसाठी स्वच्छ, कार्यक्षम वातावरणाची आवश्यकता असते. दुष्परिणाम: प्रगती थांबणे, निर्णय घेण्यातील अडचणी, मानसिक तणाव. काय करावे? जुनी व बंद पडलेली उपकरणे ईशान्य कोपऱ्यातून काढून टाका. त्याऐवजी कार्यरत उपकरणे ठेवा किंवा प्रकाशयोजना वाढवा. 3. वाळलेली फुलं, धूळ जमा झालेली फुलदाण्या किंवा वाळलेल्या झाडांचे कोंडे. वाळलेली फुलं आणि धूळ जमा झालेली वस्तू नकारात्मकता पसरवतात. कुंभ राशीच्या लोकांना नेहमी ताज्या व सकारात्मक ऊर्जेची गरज असते. दुष्परिणाम: मानसिक थकवा, घरातील शांती बिघडणे, संधींचा अभाव. काय करावे? वाळलेली फुलं आणि धूळ साफ करा. ईशान्य दिशेत नेहमी ताज्या फुलांचे व्यवस्थापन करा. ईशान्य कोपऱ्याचे महत्त्व आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपाय. 1. स्वच्छता. नेहमी ईशान्य दिशेची स्वच्छता ठेवा. धूळ किंवा घाण जमा होणार नाही याची काळजी घ्या. या भागात पाणी साचले असेल तर त्वरित काढून टाका. 2. देवघर ठेवणे. शक्य असल्यास ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवा. ध्यान, पूजा किंवा प्रार्थनेसाठी ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते. 3. पाण्याचा घटक. या भागात पाण्याचा झरा, जलपात किंवा फिश टँक ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. 4. प्रकाश योजना. ईशान्य कोपरा नेहमी उजळ आणि प्रकाशमान ठेवा. दिवे किंवा नैसर्गिक प्रकाश यासाठी उत्तम आहेत. 5. सकारात्मक वस्तूंची सजावट. ईशान्य दिशेत हरे रंगाचे झाड, क्रिस्टल किंवा पवित्र वास्तुचित्र ठेवा. कुंभ राशीच्या व्यक्तींना याचे लाभ. 1. आर्थिक प्रगती. सकारात्मक ऊर्जा आल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. 2. मानसिक शांतता. कुंभ राशीच्या लोकांचे मन अधिक स्थिर राहील. 3. नातेसंबंध सुधारतील. घरातील वातावरण शांत आणि आनंददायी बनेल. 4. संधींची प्राप्ती. नवीन संधींना सामोरे जाण्यास सक्षम व्हाल. तुमच्या सर्व कामांना बाजूला ठेवा आणि घराच्या ईशान्य कोपऱ्याची तपासणी करा. वरील 3 वस्तू काढून टाका आणि सकारात्मक उपाय करा. यामुळे तुमच्या जीवनात शांतता, प्रगती आणि यश येईल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.